आज खारघर सेक्टर 11 देवळेश्वर मैदान येथे आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। ह्या कार्यक्रमाचे आयोजन राजश्री छत्रपती शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीनं व खारघर मॉर्निंग वॉकर्स ग्रुप, महिला वर्ग, युवक वर्ग, आमचे सिनियर सिटीजन यांच्या माध्यमातून करण्यात आला। खरं तर हा एक म्हणजे दिवाळीसारखा आजचा दिवस आहे, कारण की आजच्या दिवशी म्हणजे 26 तारखेला राजांची जयंती जन्म झाला, पण 26 तारखेला हा एक कार्यक्रम मुंबईमध्ये होता, 27ला काल वाशीत होता, 28ला खारघरमध्ये आहे, उद्या 29ला मुंबईचे महापौर ऋतुताई तावडे, खासदार संजय पाटील, उपमहापौर यांच्या उपस्थित मुंबईमध्ये एक मोठा कार्यक्रम आहे। हे हा 8-10 दिवसाचा हा कार्यक्रम असतो, कारण राजांची जयंती एक दिवस न करता आम्ही वर्षभर जरी साजरी केली तरी कमी आहे। आम्हाला असं वाटतं की आज राजा आमच्यासोबत आहे, कारण राजांचे विचार जे आज आमच्यामध्ये आहेत आणि आम्हाला आनंद आहे की अशा राजाची जयंती आम्ही साजरी करतो, ज्याने आम्हाला उभा करायचं काम केलं, ज्यांनी या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला श्वास म्हणजे जे आपण बोलतो ना एनर्जी द्यायचं काम ह्या राजाने केलं। आज बोलायचं आम्हाला जे ताकद आहे, संधी आहे, जो हे मिळतो हे राजामुळे मिळतं। अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत राजाने आम्हाला दिलेत, त्यांच्या विचारावरती आम्हाला चाललं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, म्हणून शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीनं विविध ठिकाणी आम्ही जयंती साजरी करतो आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतो, कारण त्यांचा विचार प्रसार हा खूप मोठा आहे। आम्ही जयंती करतो एक छोट्या खाणी होती, खरं तर खूप मोठ्या प्रमाणात जयंती झाली पाहिजे राजाची, पनवेलमध्ये झाली पाहिजे, मुंबईमध्ये झाली पाहिजे, पुऱ्या महाराष्ट्रात, कोल्हापुरात काल खूप मोठी जयंती झाली, 2-3 दिवसाचा कार्यक्रम होता। पण फक्त कोल्हापुरात नसून हे राजा फक्त कोल्हापूरचे नव्हते, देशाचे होते। ह्यांनी बऱ्याच काय देऊन गेले, ते देश आज जो चालत आहे ह्यांच्या विचारावरती आहेत आणि ह्यांनी अशा काय गोष्टी आम्हाला दिल्यात जेणेकरून आज आम्ही इथे बोलतोय आणि उभा आहे। महिलांना अधिकार, प्रत्येक अशा बऱ्याच काय गोष्टी आहेत ते राजाने म्हणजे बोलण्यासारखं गेलं नाही तर दिवस जाईल। पण शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीनं आज आम्ही जयंती साजरी केली आणि आज शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीनं छत्री वाटप, एक झाड एक छत्री, जसं शाहू महाराजांनी सांगितलं होतं की मुलांनी शिकलं पाहिजे, 1 रुपये तुम्हाला दंड नाही शिकला तर, तसंच हे निसर्गाचं एक झाड आम्हाला झाडांची खूप आवश्यकता आहे। म्हणजे की आमच्या राजांच्या विचारामध्ये राजांच्या जयंतीमुळं एक हिरवंगार झाड जे आम्हाला सावली देईल, आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही झाड लावलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या महिला वर्ग आहेत, सगळ्यांनी मिळून हा झाडांचा कार्यक्रम केला। त्याच्यानंतर बाजूलाच बघा एक मेडिकल कॅम्प चालू आहे राजांच्या जयंतीनिमित्त, शाहू महाराजांच्या फ्री मेडिकल कॅम्प आहे, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज, शुगर प्रत्येक गोष्टीचं फ्रीमध्ये चेकअप होतं। अशा बऱ्याच काही गोष्टी आज आम्ही शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीनं केल्या। माझ्यासोबत गेले 8-10 दिवसापासून आमचे बापू सुनीलभाई माळीसाहेब, बनसोडे साहेब, आमच्या ताईंचा वाढदिवस, त्यांचाही वाढदिवस आम्ही आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजरा केला। आणि आजच्या जयंती झाल्यानंतर आपण असं विचार करायचे की राजाचे विचार घेऊन गेले पाहिजे। तर खरोखर जर आपण महाराष्ट्राचे आहोत, राजा ह्या महाराष्ट्राच्या भूमीचे आहोत, तर आपल्याला राजांचा विचार आपल्याला घेतला पाहिजे, कारण की हे 2 व्यक्ती होते म्हणून आपण होतो। एका व्यक्तीचं नाव भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आम्हाला जगायला कसं जगायचं त्यांनी आम्हाला शिकवलं आणि कसं राहायचं ते आमच्या राजाने आम्हाला शिकवलं। तर हे 2 महापुरुषांना आम्ही अभिवादन करतो। राजश्री छत्रपती शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीनं आपण सर्वांना मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी। शाहू महाराजांची जयंती अतिशय चांगल्या प्रकारे आणि सर्वांच्या सहयोगाने अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद, अभिनंदन। आणि विशेष खास आमचे विकास तांबे यांचं पण आम्ही आभार मानतो की त्यांनी ही जयंती आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्याकडून आम्हाला एकत्र करून ही जयंती साजरी केली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन। नमस्कार। आज छत्रपती शाहू महाराज फाउंडेशन यांच्या निमित्तानं या फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री विकास तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जून या निमित्त छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यानिमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम सेक्टर 11मध्ये देवाळेश्वर मैदान इथे करण्यात आले। तर त्याचं नियोजन आणि आयोजन अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे। छत्री वाटप आणि वृक्ष लागवड तसेच तुमचं मेडिकल चेकअप हे जे अतिशय
उत्कृष्ट असे कार्यक्रम राबवले, त्याला सर्व लोकांनी, सर्व स्तरातील, सर्व सेक्टरमधील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. तर त्यासाठी मी विकास तांबेंचं हार्दिक मनापासून धन्यवाद मानते आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कार्यक्रमाचा जो इथं नियोजन अध्यक्ष विकास तांबे सर यांनी जे आयोजन केलं होतं ते अतिशय उत्तम आणि बेस्ट, आणि ते नेहमी असंच कार्यक्रम चांगले कार्यक्रम इथं करण्याचा सेक्टर 11 प्रयत्न करत आहेत. देवळेश्वर मैदानामधले जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या मदतीने सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्तम पारपणे पडलेला आहे. आणि धन्यवाद तुम्हा सर्वांना की माझ्या वाढदिवसाच्या सगळ्यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. मी सगळ्यांची आभारी आहे. सगळ्यांनी हा कार्यक्रमाला योगदान खूप छान देऊन, वेळ देऊन कार्यक्रम उत्तम साजरा केलेला आहे.